किती वर्ष? 75. हा. आता याच्यातला आपला 47 पासून ते 91 पर्यंत आणि त्याच्यानंतर थोडाफार 2017 पर्यंत एवढा जर्नी आपल्याला बघायचा आहे, पण तो कम्प्लिटली इकॉनॉमिक असेल. पुढचे दोन टॉपिक, एलपीजी पॉलिसी, 75 वर्ष स्वातंत्र्याला मिळून मग अर्थव्यवस्थेबाबत एक थोडीफार आयडिया तुम्हाला पाहिजे. एमपीसीचे विद्यार्थी आहेत आपण, त्यात इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे. तर त्या दोन टॉपिक मध्ये तुम्हाला क्लिअर होईल, एलपीजी पॉलिसी आणि पंचवार्षिक योजना. कुठलं धोरण राबवलं, मग 1991 वित्तीय संकट का आलं, का फेलर मिळालं आपल्याला, मग त्यात परत चेंज काय केलं आणि मग आत्ताची सध्याची परिस्थिती काय. त्याच्यानंतर व्यतिरिक्त काही फक्त स्पेशल 75 वर्षाबाबत इकॉनॉमिक्सचा मी नंतर व्हिडिओ बनवायला वाटलं त्याच्यासाठी, की जे परीक्षेला येणार नाही पण इन्फॉर्मेशन म्हणून असेल. बर, आपला टॉपिक बँकिंग हा चालू आहे. बँकिंगमध्ये काल स्वातंत्र्यापूर्वीपासून बँक व्यवसाय स्थापन करण्यात आला. त्यात 3 प्रेसिडेन्सी बँका महत्वाच्या. त्याचं रूपांतर इम्पिरियर बँकेत, त्याच्यानंतर एसबीआय, एसबीआयची स्थापना, सहयोगी बँका, परत एसबीआयच्या सहयोगी बँकांचं मर्जिंग, हा सगळा प्रकार आपण बघितला. त्याच्यासोबत बँकांचं राष्ट्रीयकरण, मुळात राष्ट्रीयकरण ही संकल्पना काय हे पण क्लिअर केलं. त्यासोबत मग बँकांचं राष्ट्रीयकरण का करायची गरज पडली, 1969 ला किती बँकांचं, 1980 ला किती बँकांचं, ज्यांची ठेवी वगैरे काय, त्याही गोष्टी क्लिअर केल्यात. आता ह्याच्या पुढचा प्रकार म्हणजे परत हा टॉपिक कशासोबत जोडायचा, फायनान्शियल इन्क्लुजन, हेच चालू आहे आपलं अजून कंटिन्यू. त्याच्यामध्ये एसबीआय आणि राष्ट्रीयकृत बँका या दोन गोष्टी बघितल्या. आता पुढचा प्रकार बघूयात आपण. बघा आता, राष्ट्रीय पतसमिती किंवा अभ्यास गट स्थापन करण्यात आला. कोणाच्या अध्यक्षतेखाली? धनंजय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली. आता त्यांनी एक गोष्ट सांगितली, ती म्हणजेच क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन हा एक त्यांनी अप्रोच मांडला. क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन, त्याला आपण एरिया अप्रोच म्हणतो. बँकिंग संदर्भातच चाललंय आणि फायनान्शियल इन्क्लुजन संदर्भातच चाललंय. एसबीआयची स्थापना झाली, सहयोगी बँका आल्या, त्याच्यानंतर राष्ट्रीयकरण केलं बँकांचं, मग 20 राष्ट्रीयकृत बँका, त्यांचंही काम चालू आहे सायमल्टेनियसली. असं करूनही परत अजून अशी लक्षात एक गोष्ट आली, की ग्रामीण भागापर्यंत अजून पेनिट्रेशन झालेलं नाहीये बँकांचं, बँकिंग क्षेत्राचं किंवा कर्ज पुरवठा तळागाळातील लोकांपर्यंत अजूनही पोहोचत नाहीये. मग अजून वेगळे वेगळे इनिशिएटिव्ह काय असले पाहिजे, त्याच्यामधला हा एक प्रकार क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाचा. धनंजय गाडगे यांनी अभ्यास करून सांगितलं, की या काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत किंवा राष्ट्रीयकृत बँका आहेत, यांनी हा दृष्टिकोन अवलंबावा किंवा स्वीकार करावा. याचा अर्थ काय, एक ठराविक क्षेत्र हे टार्गेट करायचं आणि त्याला वित्तीय सेवा देण्यासाठी तुम्ही तिथं बांधील असलं पाहिजे. बघा, एखादी राष्ट्रीयकृत बँक आहे, तिला काय असं ठराविक दिले काय, हेच राज्य तुम्ही टार्गेट करायचं. राष्ट्रीयकृत म्हणजे पूर्ण देशासाठी आहे ना, राष्ट्रासाठी. किंवा एसबीआय असं काही टार्गेट आहे का, की एखादा एरिया किंवा एखादा क्षेत्र असं काही नाही ना, पूर्ण देशावर करावं लागतंय. पण याच्यामुळे काय होऊ लागलं, की एखादा ठराविक एरिया आपण टार्गेट केला, तर त्याची नेमकी वित्ताची गरज काय, कर्ज पुरवठा काय, तिथं ॲग्रीकल्चरची जास्त डिमांड आहे की इंडस्ट्री सेक्टरची डिमांड आहे, या गोष्टींचा विचार करून तुम्ही तिथं बँकिंग व्यवसाय सुरू करावा. त्यालाच क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन असं म्हटलं जातं. क्लिअर झालं? हे कोणी मांडलं? धनंजय गाडगीळ यांनी. आता या क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनावर अभ्यास करण्यासाठी बँक व्यावसायिकांची समिती स्थापन करण्यात आली. त्याचे अध्यक्ष कोण होते? नरीमन, एफ के नरीमन. मग यांनी या क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाचा विचार केला आणि मग प्रॅक्टिकली याच्याबाबत काय करता येईल, इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल, त्यांनी अभ्यास करून एक योजना मांडली. आणि ती योजना म्हणजेच कुठली? अग्रणी बँक योजना. आता अग्रणी बँक योजनेबाबत जर तुम्हाला प्रश्न आला, कुठल्या समितीच्या शिफारसीनुसार अग्रणी बँक योजनेची स्थापना करण्यात आली? बरोबर. पण याच अग्रणी बँकेसंदर्भातील समित्या खालीलपैकी कुठल्या आहेत म्हणलं तर नरिमन पण येईल आणि गाडगीळ पण येईल. आलं लक्षात? मेन जो कन्सेप्ट होता याच्याबाबतचा, हा कोणाचा होता? आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एफ के नरिमन समिती, आणि त्यांनी कशी शिफारस केली? हा. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये असा आला, की खालीलपैकी अग्रणी बँक स्थापनेसंदर्भातील समिती कुठली, आणि त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला नरिमन समिती नाहीये आणि गाडगीळ असेल, तर तरीही ते उत्तर येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. पण स्पेसिफिकली जर क्षेत्रीय दृष्टिकोन विचारला, तर तेव्हा मात्र नरिमन समिती येईल का?
तो कोणी दिलाय? गाडगे यांनी. हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवायच्या मध्ये. आता ह्या अग्रणी बँकेचं काय काम आहे? इतर बँकेच्या तुलनेत याचा काय वेगळेपण आहे? हा, आता हे जे क्षेत्र त्यांनी सांगितलं ना, हे क्षेत्र म्हणजे किती? एक जिल्हा एवढं त्यांनी टार्गेट करायला सांगितलं. एक जिल्हा, एक बँक. याचा अर्थ एखाद्या जिल्ह्यामध्ये जे काही इतर बँका आहेत त्या बंद करायच्या किंवा मर्ज करायच्या आणि ह्याच्यात हे करायचं का? मग अग्रणी बँक म्हणजेच एक जिल्हा, एक बँक हे लक्षात ठेवा आणि तिथं काय करायचं त्यांचं, तर जास्त मॅक्सिमम हे कोऑर्डिनेशनचं काम आहे. त्या जिल्ह्याची ती अग्रणी बँक म्हणून काम करत. याचा अर्थ इतर ज्या काही बँका आहेत त्यांच्याशी व्यवस्थित कोऑर्डिनेशन करायचं, कम्युनिकेशन करायचं. जिथं बँक स्थापनेची गरज आहे, ब्रांच ओपन करायला पाहिजेत, ग्रामीण भागात किती गरज आहे, या सगळ्यांचा विचार करून तिथं त्यांचं कम्युनिकेशन करून एक्सपान्शन करायचं. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो बघा. एक जिल्हा असतो आणि त्या जिल्ह्यामध्ये आमदार पण असतो, खासदार पण असतो आणि त्यासोबत पालकमंत्री पण असतो. म्हणजे प्रत्येकाने त्याचं काम दिलेलं आहे. पण मेन ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण, ती कोणाची असते? पालकमंत्र्याची असते. म्हणजे हे सेम तसंच रोल प्ले करणार तिथं. बाकीच्या ज्या बँका आहेत त्याही चालूच ठेवणार आहेत. पण त्याच्यासोबत मेन जो रोल आहे तो कोणाचा असणार आहे? अग्रणी बँकेचा. म्हणजे बऱ्यापैकी त्या जिल्ह्याला ते दत्तक घेतलेलं असतं. म्हणजे तिथं सगळ्या वित्तच्या गरजा आहेत, कर्जपुरवठा आहेत, मग ॲग्रीकल्चरच्या असतील, इंडस्ट्रीच्या असतील, याच्या बाबत त्यांनी पाठपुरावा करायचा. कोणी? अग्रणी बँकेनं. हे त्याचं कार्य आहे. बघा, एस-बी-आय बघितली, त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँका काय आहेत हे बघितलं आणि आता कुठली बघितली आपण? अग्रणी बँक. फरक कळतोय का? सगळ्यांचा पर्पज काय? फायनान्शियल इन्क्लुजन. तळागाळातील लोकांपर्यंत कर्जपुरवठा करणे. मग याच्यात अग्रणी बँकेने फक्त एरिया एक टार्गेट केलेला आहे. आता पुढचा अजून एक प्रकार, तो म्हणजेच आर-आर-बी, रिजनल रुरल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँका. आता याची शिफारस समिती, नरीमन, हा, नरसिंह समिती यांनी केलेली शिफारस, बरोबर. बरं, अग्रणी बँकेची स्थापना कधी झाली? आता जी आपण बघितली अग्रणी बँक, 75, 69. बर, हे जे मी आता विचारतोय ना प्रश्न, हे आयोगात आलेले प्रश्न आहेत. अग्रणी बँकेची स्थापना, आर-आर-बी ची स्थापना किंवा यांच्या समित्या. आता अग्रणी बँक जी आता आपण बघितली ती 1969, समित्या दोन्ही क्लिअर केल्या मी तुम्हाला. आता आपण काय बघतोय? आर-आर-बी समिती कुठली? नरसिंह समिती. आता याची स्थापना कधी झाली? 75 ला. ठीक आहे. रिजनल रुरल बँक याच्या नावातच आहे बघा, रुरल म्हणजे आता कोणासाठी असणार ही ऑब्विसली. म्हणजे याच्यात परत एक गट असा निवडला. आता बघा, राष्ट्रीयकृत बँका किंवा एस-बी-आय किंवा इतर कुठल्या बँका घ्या. या बँका स्थापण्यामागचा उद्देश हा ग्रामीण भागात वित्त पुरवठा व्हावा, कर्ज पुरवठा व्हावा, फायनान्शियल इन्क्लुजन व्हावा. हा जरी असला तरी यांना असं फिक्स असं नव्हतं की बाबा तुम्ही कर्ज पुरवठा करताना ठराविक व्यक्तींना, ठराविक लोकांनाच कर्ज पुरवठा करा, असं त्यांच्यावर काही बंधन नव्हतं. म्हणजे ते कोणालाही करू शकत होते. त्याच्यात पण पुन्हा काय होऊ लागलं, या सगळ्या बँकांतून जो छोटा वर्ग आहे, म्हणजे छोटा व्यावसायिक असेल, एकदम छोटा व्यवसाय त्याचा, किंवा सीमांत शेतकरी, फार कमी जमीन आहे त्यांच्याकडे, किंवा अजून असंघटित क्षेत्रातील एखादा व्यक्ती, कामगार, यांना कर्ज पुरवठा होत होता का? परत त्या राष्ट्रीयकृत बँका किंवा कुठल्याही बँका असतील त्यांना निकष आलेच ना. मग तू आय-टी-आर भरतो का? मग इन्कम किती आहे? टर्नओव्हर किती आहे? म्हणजेच ग्रामीण भागातील असा गट ज्याचं उत्पन्न फार कमी आहे. मग त्यांना पर्टिक्युलरली फोकस करण्यासाठी रिजनल रुरल बँक ही स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणूनच यांना, या बँकेलाच छोट्या गटाची बँक किंवा छोट्या उत्पन्न असणाऱ्या लोकांची बँक म्हणून म्हणलं जातं. कारण याचा टार्गेट ग्रुपच तो आहे, की जो बँकांपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. म्हणून रिजनल रुरल बँकेची स्थापना करण्यात आली, आर-आर-बीचं. आता याच्यामध्ये बघा टार्गेट ग्रुप कोण-कोण आहे? हे नोट्समध्ये दिलेले आहेत, फक्त समजून घ्या, की कशासाठी चालू आहे हा प्रवास सगळा. छोटे व सीमांत शेतकरी, त्याच्यानंतर भूमिहीन शेतकरी, कृषी कामगार, त्याच्यानंतर ग्रामीण कारागीर, लघु उद्योग, छोटे व्यापारी, आणि म्हणूनच याला लहान व्यक्तीची बँक म्हणलं जातं. मी आता जे सांगितलं ते कळालं तुम्हाला? हे कोणाचं काम आहे? आर-आर-बीचं आहे. म्हणजे एस-बी-आयची स्थापना झाली, राष्ट्रीयकृत बँकांची निर्मिती झाली, त्यासोबत परत अग्रणी बँक स्थापन झाली. तरीही अजूनही कुठेतरी बँकिंग व्यवसाय ग्रामीण भागात पेनिट्रेट झाला नव्हता. त्याच्यासाठी पुन्हा काय केलं? आर-आर-बीची स्थापना केली. म्हणजे आता अजून जास्त चांगला फायदा होईल ना? ज्यापर्यंत, ज्या घटकापर्यंत कर्ज पुरवठा झाला पाहिजे होता, तो तिथं होतोय. आता आर-आर-बी मध्ये पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. याच्यात तिघा जणांचा रोल आहे या आर-आर-बी मध्ये.
एक म्हणजे केंद्र सरकार, त्याच्यानंतर राज्य सरकार आणि एक असते पुरस्कृत बँक म्हणून. याच्यामध्ये भागभांडवल किती आहे, किती टक्के आणि कोणाचं आहे? या तिघांचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आता केंद्र सरकारचं 50, राज्य सरकारांचं 15 आहे आणि इकडे किती आहेत आता? 35%. आता हे पुरस्कृत बँक काय प्रकार आहे? स्पॉन्सर्ड बँक म्हणतो आपण. तुम्ही ग्रामीण भागात तिकडे गेल्यानंतर हे बोर्ड दिसतं बघा तुम्हाला, प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणून. पण त्याच बोर्डवर बघितलं का तुम्ही अजून, की पुरस्कृत बँकेचं पण नाव लिहिलेलं असतं. ठीक आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक ही कुठली बँक आहे? कोणती बँक आहे? आर-आर-बी म्हणता येईल का तिला? आहे का आर-आर-बी ती? हां. आता लक्षात ठेवा, पुरस्कृत बँक म्हणजे इथं अशी बँक असते, की जी ॲक्चुअली तिथं सगळं रन करते. म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँक अशी काही वेगळी बँक नाही, की तिथं स्थापन केलेली आहे. आहे तेच एखादं सरकारचं बँकेचं क्षेत्र असेल किंवा राष्ट्रीयकृत बँक असेल, तर त्यांनी लीड करायची. ही पुरस्कृत बँक म्हणजे. मग तिथं सगळा स्टाफ, तिथलची सगळी जे कर्जाची देणी-घेणी असेल, हा सगळा जो मेन रनिंगचा पार्ट आहे बँक रनिंगचा, तो कोण करतं? पुरस्कृत बँक. आणि कॅपिटल कोण प्रोव्हाईड करतं? केंद्र आणि राज्य हे त्यांचा वाटा दिलेला आहे आणि त्या पुरस्कृत बँकेचा सुद्धा एवढा भागभांडवलामध्ये वाटा असतो. प्रादेशिक ग्रामीण बँका या ग्रामीण भागात स्थापन केल्या असतात. तुम्हाला टार्गेट ग्रुप सांगितला मी. याच्यासाठी पुरस्कृत बँक असते आणि मग त्या जिल्ह्यामध्ये जी काही राष्ट्रीयकृत बँक आहे किंवा मोठी आहे, जी जबाबदारी घेतीये आणि त्यालाच आपण तिथं प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणतो त्या जिल्ह्यामध्ये जे असलेल्या. आता अग्रणी बँक वेगळ्या आणि ह्या परत वेगळ्या बरं का. अग्रणी बँक ही काय असते एका जिल्ह्याला? एकच असते. मग प्रादेशिक बँकेत तसं काय आहे का? नाही, त्याच्यात ते वेगवेगळं व्हॅरी असू शकतं. मग महाराष्ट्र ग्रामीण बँक ही जी आहे ही आर-आर-बी आहे, रिजनल रुरल बँक. पण ती पुरस्कृत कोणत्या बँकेमार्फत आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. तुम्ही आजही कोणाकडे एटीएम असेल किंवा आता कुठं बोर्ड दिसला तुम्हाला, तर तिथं आवर्जून बघा. महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहिलेलं असतं आणि बाजूला कुठेतरी पुरस्कृत बँक म्हणून काय? बँक ऑफ महाराष्ट्र. आणि मग हे ते जे काही तुम्हाला टार्गेट ग्रुप सांगितला, त्याच्यासाठी हे सगळं कार्य चालतं. आता पुन्हा परत तुम्हाला मागे नेतो. या आर-आर-बी सोबत दुसऱ्यांचं कंपॅरिझन. एस-बी-आय, राष्ट्रीयकृत बँक, अग्रणी बँक आणि आर-आर-बी. एवढे प्रकार बघितले. काय फरक आहे याच्यामध्ये? एस-बी-आय आणि राष्ट्रीयकृत बँक ह्या दोन्हीतला मी फरक सांगितला तुम्हाला. त्याच्यानंतर आपण काय बघितले? अग्रणी बँक. आता काय बघितली? आर-आर-बी. कळतंय का फरक कळतंय? हां. परीक्षेत तुम्हाला ह्याच्यातला फरक किंवा काही कन्सेप्ट नथिंग ह्याच्यात काही असं नाहीये. पण डायरेक्टली फॅक्च्युअल डेटा एस संदर्भात भरपूर आहे. सुरू कुठून होतो डायरेक्टली? त्या 3 प्रेसिडेन्सी बँकापासून सुरू होतो आणि 2017च्या मर्जिंगला थांबतो. एवढा डेटा तुम्हाला इथं फॅक्च्युअल आहे. राष्ट्रीयकृत बँकाबाबत परत 1969, 80 डेट, ठेवी किती, किती बँका त्यात कुठली, ह्या सगळा प्रकार. आणि अग्रणी बँकेसंदर्भातील ही समिती किंवा त्याची स्थापना आणि त्याचं कार्य. इथं सुद्धा सेम आर-आर-बी बद्दलही तुम्हाला समिती, स्थापना आणि त्याचं बेसिक फंक्शन, कार्य काय आहे ते. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हा काय प्रकार आहे? पी-एस-एल, अग्रक्रम्य क्षेत्र कर्ज पुरवठा. आता याच्यात सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट न विचारता पुन्हा फॅक्ट्स विचारले जातील, तरी कन्सेप्ट काय नीट समजून घ्या. त्याच्या नावातच आहे बघा, प्रायोरिटी, सेक्टर आणि लेंडिंग म्हणजे कर्ज देणे. मग कर्ज द्यायचंय अशा सेक्टरला जिथं आपण काय ठरवली? प्रायोरिटी ठरवलेली आहे. अग्रक्रम्य क्षेत्र कर्ज पुरवठा. म्हणजेच कर्ज पुरवठा करताना आपण काहीतरी अग्रक्रम्याने या क्षेत्राला दिलं पाहिजे. तुम्ही बघा एखाद्या वेळेस आपल्याला काही कामं असतील बघा, दिवसभरातून आपण 10 कामं करायचं ठरवलं. त्यात प्रायोरिटीवर काही कामं असतात, की अगोदर हे काम करायचं. इन द सेम वे आर मार्फत किंवा सरकार मार्फत काय केले जातात, काही सेक्टर ठरवले जातात. आता 10 सेक्टर आहेत. त्या 10 सेक्टरला कर्ज पुरवठा होणं ठीक आहे. पण सगळ्याच होईल असं काही नाही. त्यातही इम्पोर्टंट काय ॲग्रीकल्चर असेल, एज्युकेशन असेल किंवा अजून काय महत्त्वाचं एम-एस-एम-ई सेक्टर असेल, यांना कर्ज पुरवठा होणं जास्त गरजेचं आहे. म्हणून आर-बी-आय किंवा सरकारमार्फत व्यापारी बँकांना हे असे नॉर्म्स लागू केले जातात. निकष लागू केले जातात. कशाचे? पी-एस-एल नॉर्म्स म्हणतो आपण त्याला. अग्रक्रम्य क्षेत्र कर्ज पुरवठ्याचे निकष. मग व्यापारी बँकांनी काय करायचं? एकूण जो काही कर्ज पुरवठा होतोय, समजा मी व्यापारी बँक आहे आणि मी एकूण ₹100 कर्ज पुरवठा करतोय. आता मी ₹100 एकालाच देईल का? वेगवेगळ्याला देईल ना. तर मग या ₹100 पैकी काही ठराविक रक्कम ही तुम्ही कंपल्सरी या प्रायोरिटी सेक्टरला दिली पाहिजे. आणि मग ते ठरवायचा अधिकार कोणाचा आहे? आर किंवा सरकार डिसाईड करतं. फॉर एक्झाम्पल इथं आपण ठरवूयात
25%. एक्झाम्पल हे की पीएसएल नॉर्म आहे 25%. आता मी व्यापारी बँक आहे, मी एकूण कर्ज पुरवठा ₹100 जर करत असेल, तर त्यातले ₹25 हे मी कोणाला केले पाहिजे? या प्रायोरिटी सेक्टरला केले पाहिजे. आणि मग या प्रायोरिटी सेक्टरमध्ये काय-काय येतं, ते सुद्धा परत सरकार किंवा आरबीआय ते डिसाईड करतं. त्यात काय-काय घटक टाकायचे ते. मग ₹25 जर या प्रायोरिटी सेक्टरला गेले, मग ह्याच्यात जर अर्थव्यवस्थेतला असा घटक असेल ज्याच्याकडे कर्जपुरवठा होत नव्हता. मग या पी-एस-एल नॉर्म्समुळे काय होतंय? तिथं आवर्जून कर्जपुरवठा होतो. कारण बँकांना हे करावंच लागतं. आणि जर हे नॉर्म्स त्यांना लागू केले नाही तर? समजा मी व्यापारी बँक आहे. मग मी 100ला 100 कुठं कर्जपुरवठा करेल? जिथं मला फायदा आहे, जिथं माझा नफा आहे, जिथून पैसा येऊ शकतो, अशांनाच मोठ्या उद्योजकांना, श्रीमंतांना, परत शहरी भागामध्येच मी असंच करेल. पण ह्या सगळ्या निकषामुळं किंवा वेगवेगळ्या बँकिंग प्रकारामुळं तुम्ही बघा, अशा लोकांना कर्जपुरवठा होतोय, की ज्यांना खरंच गरज आहे डेव्हलपमेंटची. जसं की शेतकरी, छोटे शेतकरी, त्यानंतर छोटे व्यावसायिक. बरं यांना जर कर्जपुरवठा केला नाही, तर दुसऱ्या बँका कोणाला देत नाहीत. बरं परत रिटर्नची खात्री नसते. म्हणजे बँका त्यांना का नाही कर्ज देत? छोटा उद्योग व्यावसायिक आहे, छोटा शेतकरी आहे. आता पाऊस पडला, पीक आलं तर ते कर्ज परत करेल. नाही आलं तर गेलं ना. म्हणजे ते बुडीत जाण्याची भीती असते. पण मग सरकारने इनिशिएटिव्ह या सगळ्यासाठी घेतलेला आहे. सरकार काही प्रॉफिटसाठी काम करत नाही. अल्टिमेटली या लोकांचा विकास झाला पाहिजे. विकासाच्या प्रक्रियेत त्यांना आणलं पाहिजे. त्यालाच आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो. त्यासाठी मागच्या काही बँकांचा प्रकार आणि हा पी-एस-एल नॉर्मचा एक घटक. आता ह्या पी-एस-एल नॉर्म्समध्ये येतं काय-काय? कुठलं-कुठलं क्षेत्र येतं? असा सरळ प्रश्न येईल तुम्हाला. अग्रक्रम्य क्षेत्र कर्ज पुरवठामध्ये खालीलपैकी कुठल्या घटकांचा समावेश होतो किंवा होत नाही? प्रश्न कळाला ना? हां. पी-एस-एल कन्सेप्ट कळाली का तुम्हाला? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग्स. कर्ज पुरवठा, लेंडिंग्स म्हणजे कर्ज पुरवठा. प्रायोरिटी सेक्टर्सला देणे. मग याच्यामध्ये या प्रायोरिटी सेक्टर्समध्ये कोणकोणते घटक आहेत? बघा आता. याच्यामध्ये तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे सगळं. समजून घ्या इथं. कृषी, ते तर येणारच ऑब्व्हियसली मेन. आता उद्योगाबाबत इंडस्ट्री सेक्टरमध्ये मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि मोठे उद्योग समजा इथं आपण. हे हे पकडूयात. अशी आपण इंडस्ट्रीची कॅटेगरी करतोय. माझा प्रश्न असा आहे, या पी-एस-एल नॉर्म्समध्ये हे उद्योग येतील का? घ्यायला पाहिजे का? हां. कारण आपला जो आत्ता प्रकार चालू आहे ना, तर तो वित्त पुरवठा, कर्ज पुरवठा करणं. कोणाला? ज्यांना होत नाही. जिथं गरजेचं आहे ॲक्चुअली तिथं पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे हे पी-एस-एल मध्ये येणार नाही. बरं, हे येईल का? बरं, बरं ठीक आहे. हे येईल का? हे येईल का? हे तर डेफिनेटली येणार. काही विषयच नाही. हे बरं. सूक्ष्म आणि लघु आले. मध्यम? आता मध्यमबद्दल जे कन्फ्युजन होतं ना तुमचं, लक्षात ठेवा हे अगोदर नव्हतं, पण आता हे सुद्धा ॲड केलंय. म्हणून तर आपण त्याला एम-एस-एम-ई सेक्टर असं म्हणतो. मग आता पी-एस-एल नॉर्म्समध्ये एम-एस-एम-ई सेक्टर आहे. परत तुम्हाला जर प्रश्न आला, की उद्योग क्षेत्र हे त्याच्यामध्ये येतं का? तर ब्रॉडली उद्योग क्षेत्र येतं. पण सगळं उद्योग क्षेत्र येतं का? हां, म्हणून मग आयोगाने ऑप्शनमध्ये टाकताना सुद्धा तुम्हाला असं स्पेसिफिक मेन्शन करावं लागतं. पण नुसतं उद्योग क्षेत्र टाकलं आणि आयोगाने तेही म्हणलं, की आमचं बरोबर आहे. तर मग बरोबरच आहे. कारण उद्योग क्षेत्राला आहेच ना. हां. पण त्यात तुम्हाला हे माहिती असू द्यात. इन केस आयोगाने जर असं विचारलं बायफर्गेशन करून, उद्योग क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो किंवा होत नाही. सांगता येईल का तुम्हाला? नाही, 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 नाही. मग तेच तर आहे ना, की तुम्ही एवढं टार्गेट पूर्ण करा, विषय संपला. नंतर द्यायचं नाही द्यायचं ते बँकेच्या मनावर आहे. पण किमान तुम्ही एवढं दिलं पाहिजे. आता याच्यामध्ये ॲग्रीकल्चर, इंडस्ट्री सेक्टर मधला कुठला घटक गेला? तो सांगितला तुम्हाला मी. परत निर्यातीसाठी असलेली कर्ज ही सुद्धा प्रायोरिटी सेक्टरमध्ये आहेत. एखादा व्यक्ती निर्यातीसाठी कर्ज मागायला लागला तर बँकांना ते या अंतर्गत दिलं पाहिजे. त्यानंतर एज्युकेशन हे पण याच्यामध्ये येतं. त्यानंतर हाउसिंग सेक्टर, गृहनिर्माण हे पण त्याच्यात येतं. पुढे सामाजिक पायाभूत सुविधा हा काय प्रकार आहे? सोशल इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण. ह्याच्यासाठी पण कर्ज पुरवठा देणं हे पी-एस-एल नॉर्म्समध्ये येतं. शाळा असतील, कॉलेजेस असतील, हॉस्पिटल असेल किंवा शौचालय असेल किंवा अशा कुठल्याही गोष्टी ज्या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी असतील इन्फ्रास्ट्रक्चरच्या, तो वाला पार्ट त्याला आपण सामाजिक पायाभूत सुविधा असं म्हणतो. पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी हा सुद्धा पी-एस-एल नॉर्म्समध्ये येतो. रिन्युएबल एनर्जीसाठी कर्ज पुरवठा तुम्हाला द्यायची गरज पडली तर याच्या अंतर्गत देऊ शकता. आणि शेवटचा घटक येतो इतर. त्यामध्ये दुर्बल घटक म्हणतो आपण त्याला. किंवा एखादा पीडित व्यक्ती असेल नॅचरल कॅलॅमिटी अंतर्गत किंवा कशा अंतर्गत तो. असे एकूण जवळपास 7 ते 8 घटक आहेत. या सगळ्या ह्याच्यात. अजूनही आता ह्याच्यात प्लस मायनस होऊ शकतात. आता मी जी लिस्ट सांगितली ती नोट्समध्ये दिलेली आहे, पुस्तकात पण आहे.
तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप असंच आहे. पी-एस-एल नॉर्म म्हणजे काय? तर ते अग्रक्रम्य क्षेत्र कर्ज पुरवठाला कर्ज पुरवठा करणे व्यापारी बँकांनी. त्याच्यामध्ये कुठले-कुठले घटक येतात? मी आता त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आता तुम्हाला पर्सेंटेजवर प्रश्न विचारले जाऊ शकते. एकूण जर मी असं विचारलं, आता मी उदाहरण दिलं होतं तुम्हाला समजून सांगण्यासाठी 25% ते नाही ॲक्चुअली. आता तुम्हाला जर असं विचारलं, की पी-एस-एल नॉर्म्स हे भारतातील व्यापारी बँकांना किती टक्के आहे? 40%. बरं. याच्यामध्ये हे फक्त भारतीय बँकांनाच लागू आहे, परकीय बँकांना लागू नाही. आता हे पी-एस-एल नॉर्म्स देशातील दोघांनाही लागू आहेत. ठीक आहे, पहिली गोष्ट. पण आता दुसरं, याच्यामध्ये आधी वेगवेगळं होतं. म्हणजे याला 40 ते 35 किंवा त्याला कमी वगैरे असायचं. कारण त्यांचा काय संबंध ना? ते म्हणाल किंवा आम्ही इथं आलो तुमच्या डेव्हलपमेंटसाठी थोडी आलो आम्ही. बरोबर? त्यामुळे त्यांना आधी वेगळं असायचं. पण आता मात्र एकच केलेलं आहे. ह्याच्यात फक्त एक गोष्ट अशी केली आहे, भारतीय बँकांना तर हे आहेच, नो डाउट यांना. पण जे परकीय बँका आहेत, परकीय बँकांमध्ये छोट्या परकीय बँका आणि मोठ्या परकीय बँका. मग छोट्या परकीय बँका म्हणजे ज्यांच्या शाखा कमी आहेत, ज्यांचा कमी आहे सगळं, तर त्यांना मात्र हेच 40% तुम्ही टप्प्याटप्प्याने लागू करा. पुढील 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष याच्यात तुम्ही हे टार्गेट अचीव्ह केलं तरी चालेल. कारण त्यांचं इन्कम कमी आहे, त्यांचा हे कमी आहे टर्नओव्हर त्यामुळं. पण ज्या मोठ्या परकीय बँका आहेत, त्यांना मात्र सेम ज्या भारतीय बँकांना लागू आहे 40% तेच तुम्ही फॉलो करायचं. फरक कळाला का? त्याच्यात पुन्हा जर अजून प्रश्न विचारला तर बघा, एक सब कॅटेगरी भरपूर आहे. म्हणजे हा परत राज्यसेवा मेन्स म्हणा किंवा इव्हन एस-टी मेन्सलाही थोडाफार डिटेलमध्ये अपेक्षित होता. त्याच्यात जेवढं जाईल तेवढं खोलात जाता येईल तुम्हाला. एकूण पी-एस-एल सेक्टरला कर्ज देण्याचं टार्गेट 40%. त्यात जर उपप्रश्न असा विचारला, की फक्त ॲग्रीकल्चर सेक्टरला किती आहे? किती? 18% हे लक्षात ठेवा. आता ह्या 40च्या मध्ये सगळा कार्यक्रम चालला जे मध्ये डिस्ट्रिब्युशन केलं ना, एम-एस-एम-ई सेक्टरला काही 10 आहे, दुर्बल घटकाला 10% पुन्हा 7.5% अजून ह्याला आहे. हे जे बायफर्गेशन आहे ना, हे सगळं कशाचं आहे? या 40% मध्ये सेपरेट वेगळं 18% पी-एस-एल नॉर्म्स नाहीये. 40 मधून 18 ह्याला, 10 त्याला, 7.5 त्याला, हा असा सगळा प्रकार आहे. पण ॲग्रीकल्चरचं लक्षात ठेवा. किती टक्के? अ, याच्याबाबतची अजून एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा. आर-आय-डी-एफ आणि याचा संबंध हां, कुठल्या संस्थेची आहे? एन लिहिल्यामुळं का? न लिहिता विचारायला पाहिजे होतं. कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत फार. वरवरच्या तरी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. कारण ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स नावाचा जो काही टॉपिक होता राज्यसेवा मेन्सला, त्याच्या अंतर्गत ह्या बऱ्याच डिटेलिंग गोष्टी होत्या. पण वरवर तरी तुम्हाला माहिती पाहिजे पी-एस-एल नॉर्म्स काय? त्यात काय येतं? कुठले घटक आहेत? पर्सेंटेज किती आहे? आणि या पी-एस-एल नॉर्म्स अंतर्गत जर व्यापारी बँकांनी कर्ज पुरवठा केला नाही, समजा मला ₹100 एकूण कर्ज पुरवठा करतोय, त्याच्यापैकी ₹25 मला पी-एस-एल सेक्टरला करायचं होतं. पण मी केलं नाही. त्यातले 20च केले. मग उरले ₹5 ना. मग हे ₹5 जे जातात ते कुठे जातात? या आर-आय-डी-एफ फंडमध्ये जातात. आर-आय-डी-एफ फंड म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. म्हणजे ॲक्चुअली पी-एस-एल हा जो पैसा होता, हा मॅक्सिमम आपण कशामध्ये टाकत होतो? ग्रामीण भागातच टाकत होतो. ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी. मग तो बँकेमार्फत गेला, ठीकच आहे. नाही गेला, तो फिरून परत कशात येतो? आर-आय-डी-एफ मध्येच येतो आणि हा आर-आय-डी-एफ कशासाठी आहे? परत ग्रामीण भागासाठीच आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे मग हा परत नाबार्डकडे जातो. हा फंड जो आहे आर-आय-डी-एफ कोणाकडे असतो? नाबार्डकडे. नाबार्डचा लाँग फॉर्म काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. म्हणजे पुन्हा ते कशासाठी विकासासाठी आहे? ग्रामीण भागात. म्हणजेच ग्रामीण भागातील विकासासाठीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग इकडून झाल्या तर ठीकच आहे. नाही झाल्या तर परत फिरून तो पैसा इकडून येतोच आणि डेव्हलपमेंट करायची. कळालं इथपर्यंत? पी-एस-एल नॉर्म्स काय आहे? आर-आय-डी-एफ काय आहे? नाबार्डचा याचा संबंध काय? बरं. आता व्यापारी बँकांना पी-एस-एल नॉर्म्स किती टक्के? 40%. पण याच्यामध्ये एक्सेप्शन याला 40% नाही त्याच्यापेक्षा ही ही बँक ग्रामीण भागासाठी काम करते का शहरी भागासाठी काम करते? म्हणजे ही पी-एस-एल नॉर्म्सला जास्त पूरक आहे ना. मग याचा 75% जे आहे कर्ज पुरवठा हा कशाला झाला पाहिजे? पी-एस-एल सेक्टरला झाला पाहिजे आणि तो अल्टिमेटली त्याचा उद्देशच तो आहे ना याचा, हे लक्षात ठेवा. म्हणजे आर-आर-बी आणि इतर व्यापारी बँका याच्यामध्ये पी-एस-एल नॉर्म्सचं टार्गेट किंवा पर्सेंटेज ह्याच्यातला डिफरन्स.
आणि या संदर्भातील बघा लक्षात आहे इकडं बँकेबाबत किंवा अजून कुठल्याही बाबतीत तुम्हाला तो हा एक आपल्याला पुढे भांडवल बाजार बघायचा ना, त्या भांडवल बाजारात बघितल्यानंतर हां, हीच संस्था. म्हणजे मला तुम्हाला सांगायचा उद्देश हा आहे, की या बँकिंग बाबत किंवा कुठल्याही बाबतीत इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेटमध्ये काही गोष्टी ज्या चेंजेस झालेल्या असतील, त्या आपण तिथल्या तिथं बघूयात. पण हा जो बेस होता, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे न बदलणार आहे. आता बाकीच्या गोष्टी ज्या बदलणार आहेत, त्या पुढचं जे काही असेल करंटमध्ये तुम्हाला कळेल. या संस्थेचा तोच मी तुम्हाला आता काय सांगायचं, की बँकेबाबत जे आता आपण बघतोय, त्याच्यामध्ये ज्या बँकेच्या ठेवी ठेवल्या जातात, तर त्या ठेवीसाठी सिक्युरिटी असते. मग त्याच्यातही कमी जास्त केलेला आहे आकडा. तो आधी कितीचा होता? 2,00,000चा, 3,00,000चा, तो आता 5,00,000वर नेलाय. त्या संदर्भातील चेंजेस तुम्हाला सांगतोय. ही एक संस्था आपल्याला पुढे बघायची आहे, जे भांडवल बाजारात आहे. काय ह्याचं लाँग फॉर्म? डायरेक्ट, इनडायरेक्ट, करंट, गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन काय? हां. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. बघू आपण पुढे काय. फक्त चेंजेसमध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. त्या बघू आपण तिथं. पुढचा प्रकार स्मॉल बँक आणि पेमेंट बँक. काय याचा अर्थ? स्मॉल बँक म्हणजे छोटी बँक का? एका छोट्या कुठं त्याच्यात स्थापन झालेली बँक. बघा लक्षात ठेवा. इतर बँकांप्रमाणे पुन्हा आपल्याला फायनान्शियल इन्क्लुजन करायचंय. यासाठी स्मॉल बँक म्हणजे जे असंघटित क्षेत्रातील व्यक्ती आहेत, ज्यांचं कमी उत्पन्न जसं आपण आर-आर-बी पर्टिक्युलरली ग्रामीण भागासाठी टार्गेट केलं होतं ना, हां, तशीच सेम ही काय स्मॉल बँक आहे. पण हिचं टार्गेट ग्रामीण भाग नाहीये. तर इकडे तुम्ही अर्बनमध्ये हे करू शकता. पण सेम छोट्या उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी ही स्मॉल बँक आहे. मग याच्यात मर्यादा आहे, कोण कर्ज ठेवू शकतं, किती कर्ज घेऊ शकतं वगैरे. पण परत फायनान्शियल इन्क्लुजन मेन पर्पज आहे याचा. पेमेंट बँक ही बँकेसारखंच नाव आहे. पण महत्वाचा याच्यात एक चेंज काय, की पेमेंट बँक ही कर्ज देऊ शकत नाही. प्रश्न आलेला आहे. मग आता कर्ज देऊ शकत नाही म्हटल्यावर ह्याला बँक कशी म्हणायची? मग हिचं नेमकं काम काय? हां, ठेवी स्वीकारणे, बरोबर? म्हणजे या बँकेचा पर्पज असा आहे बघा. परत छोटे काही व्यावसायिक आहेत, छोटे व्यक्ती आहेत, असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत, व्हॉटएव्हर विशेषतः मायग्रेशन करतात बघा बरेच जण. आता इथून तिथं आलोत आपण महाराष्ट्रात अजून कुठे गेलो तर त्यांना काही ज्या पैशाच्या काही पाठवणी करायच्या असतात आपल्या गावाकडं, तिकडं आपल्या राज्यामध्ये. तर मग या नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट काढा. त्यात परत 4,000-5,000, 10,000 काही ठेवा. मग त्याचे चार्जेस आहेत. मग ही त्यांना जमेल का? त्यांचं उत्पन्नच किती असतं 2,000-3,000, 500 काय असं किरकोळ असतं त्यात. मग ते पैसे पाठवणार सुद्धा असेच ना. आता आपल्याला पैसे पाठवायचे आपण 5,000, 10,000 ह्या रेंजमध्ये पाठवतो. आता तिकडे त्यांचा 1,000, 2,000, 500 असे असू शकतं. सो अशा लोकांना फक्त पैशाची जर ठेवी ठेवायला ही सुविधा मिळावी किंवा पैशाची येणी-देणी भागवता यावी यासाठीच पेमेंट बँक स्थापन करण्यात आलेली आहे. यामार्फत कुठल्याही स्वरूपात कर्ज दिले जात नाही, क्रेडिट कार्ड दिलं जात नाही. या 2 सुविधा सोडून मग डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्ड हे लक्षात ठेवा, ते दिलं जातं आणि ठेवी स्वीकारली जाते फक्त. लक्षात आलं? पेमेंट बँकेचा पर्पज. आता पेमेंट बँक आणि स्मॉल बँक या दोन्हीही फायनान्शियल इन्क्लुजनसाठीच्या आत्ता रिसेंट स्थापन केलेल्या बँक आहेत. जो वित्तीय समावेशनाचा सगळ्यात महत्वाचा लेटेस्ट पार्ट म्हणूयात आपण. याच्यात सुद्धा पेमेंट बँक हा खाजगी क्षेत्रातील भाग आहे. याच्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँक नाही. पोस्ट पेमेंट बँक नाव ऐकलंय? बरं. मग पोस्ट पेमेंट बँक म्हणजे हीच कन्सेप्ट आहे. पेमेंट बँकेची जी आहे तीच. पण ती कोणाची आहे? सरकारची आहे ना. पोस्ट कोणाचं आहे? सरकारचं आहे. हां, मग पेमेंट बँकेमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पेमेंट बँक म्हटलं तर काय सांगाल? पोस्ट पेमेंट बँक आणि मग बाकी भरपूर स्थापन झालेल्या आहेत. हा फरक लक्षात ठेवा. जसं तुम्ही एस-बी-आय, राष्ट्रीयकृत बँका हे जर म्हटलं तर ह्या पूर्णतः कुठल्या क्षेत्रातल्या आहेत? सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत आणि ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या नवीन पेमेंट बँक किंवा स्मॉल बँक असतील. तर याच्यामध्ये सरकारने सुद्धा बँक स्थापन केली ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक. बरं. आता याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला
याची स्थापना आणि एक समिती आहे बरं. कुठली समिती? नचिकेत मोर समिती. या 2 बँकांबाबत किंवा वित्तीय समावेशनाबाबतची जी समिती स्थापन केली होती आणि त्याच्या रिकमेंडेशन नंतर मग या अशा बँकांचा तिथं उगम झाला, ती म्हणजे नचिकेत मोर कमिटी. ठीक आहे. चला इथपर्यंत क्लिअर? मी तुम्हाला काय म्हटलं, याच्या अगोदर ज्या कन्सेप्ट होत्या त्या क्लिअर केल्यात. बँकिंग आणि पंचवार्षिक योजना टॉपिक हे मी इथं सांगेल, बॅकग्राऊंड क्लिअर करेल. पण तुम्हाला तुमचं काम जास्त वाढवणार आहे. आता किती बँका झाल्या इथं बघा. एकतर सुरुवातीला आपण त्या प्रेसिडेन्सी बँका बघितल्या, त्याची स्थापना. त्याच्यानंतर इम्पिरियल बँक, त्याच्यानंतर एसबीआय, नुसती एसबीआय नाही तर सहयोगी बँका त्या कधी आल्या, परत त्यांचं मर्जिंग असं करत करत 2017 पर्यंतचा प्रवास. परत राष्ट्रीयकृत बँका त्या 1969च्या 1980च्या त्यांची ठेवी ती किती कोणत्या बँकात ते घेतल्या. त्याच्यानंतर आरआरबी, त्याच्यानंतर अग्रणी बँक, त्याच्यानंतर पीएसएल नॉर्म्स बघितल्या, त्याच्यानंतर पेमेंट बँक, त्याच्यानंतर स्मॉल बँक. अजून कुठली राहिली का? आता नाबार्ड ती भांडवल बाजारात आहे. ती तिथं बघू आपण भांडवल बाजारात तिचं काय काम आहे. झालं ना? हा ते आरआरडी फंड किंवा नाबार्ड आपण तिकडे बघू वित्तीय ह्याच्यामध्ये. आता हा सगळा जो प्रकार आहे ना, या सगळ्या बाबतीत तुम्हाला बेसिक काय करायचंय, याचे स्थापना, त्याच्यानंतर समिती आणि जस्ट एक बेसिक कार्य प्रत्येकाचं. कुठली एखादी बँक असेल तर ती काय काम करते. हे एवढ्या 3 पॉइंटवर तुम्हाला प्रश्न आहेत. मागच्या प्रश्नपत्रिका चेक करा. या बँकिंग टॉपिकवर हा असाच प्रश्न आहे तुम्हाला. जास्तीत जास्त काय, एकतर फायनान्शियल इन्क्लुजन, वित्तीय समावेशन याच्याबाबत एक प्रश्न आहे. मग त्याच्यातले तुम्हाला कुठल्या बँका या वित्तीय समावेशनासाठी आता ऑलमोस्ट सगळ्याच, हा मेन पर्पज तोच आहे. कळालं इथपर्यंत? जायचं पुढं? येणार की नाही? येणार ना. आता ही मुद्रा घ्या किंवा अजून कुठलीही आता भविष्यात अजून काहीतरी नवीन येईल. हे सगळं फायनान्शियल इन्क्लुजनसाठी चाललंय, की जे काही स्वातंत्र्यापासून आपण इनिशिएटिव्हज घेतलेत, या प्रत्येक इनिशिएटिव्हजमध्ये पुन्हा लक्षात आलं, की अजून पाऊल पुढे टाकायला पाहिजे. अजून ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा असा जो दुर्लक्षित घटक आहे, तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याच गोष्टीसाठी मुद्रा बँक आहे. काय लाँग फॉर्म याचं? महाराष्ट्र हां. ते विचारू नका म्हणा सर आम्हाला काय. फक्त मुद्रा माहिती आहे. मी तुम्हाला काय सांगतोय त्याचं नाव, त्याचं लाँग फॉर्म याच्यातच ही कन्सेप्ट क्लिअर होतीये. ही फायनान्शियल इन्क्लुजनसाठी आहे. बरं मला सेक्टर तरी सांगा ॲट लीस्ट. का इंडस्ट्री? वाह रे वाह! अरे तुम्हाला म्हणजे असा इकडे बघा लक्षात घ्या. साधा प्रश्न आला, की खालीलपैकी मुद्रा योजना कोणत्या क्षेत्रासाठी आहे, कशासाठी आहे? जर ते सांगू शकत नसाल तर मग बघा, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. आता मायक्रो युनिट्स म्हणजेच इंडस्ट्री सेक्टर मधले छोटे घटक, लघु उद्योग, त्याला आपण एमएसएमई सेक्टर म्हणूयात. छोट्या उद्योग व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करण्यासाठीची ही योजना आहे, मुद्रा योजना. मायक्रो युनिट्स म्हणजे छोटे घटक आणि त्यांची डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी म्हणजे त्यांना पुनर्वित्त पुरवठा करायचा आहे आपल्याला. तुम्ही या संदर्भात मी नेहमी सांगतो बघा, ते गव्हर्नमेंटची जर ॲड बघितली ना, आता आहे का नाही मला माहीत नाही. YouTubeला जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल, की एखादा ऑटो चालक आहे किंवा छोटं एखादं कोणाचं गॅरेज आहे किंवा अजून कोणाचं काही दुकान आहे, पण आता ते खूप वर्षापासून चालवतं आणि तेवढंच आहे त्याचं. उत्पन्न आपलं मूलभूत गरजा भागण्यापुरतं होतं झालं. मग त्याच गोष्टीसाठी सरकारने तिथं हे केलं बघा ॲडव्हर्टाइज बनवली आहे. त्यांच्यापाशी ते जातो व्यक्ती आणि म्हणतो, "का बाबा तू बरेच वर्ष झालं असंच आहे. तुला बिझनेस ग्रो नाही करायचा का?" ते म्हणते, "बाबा पैसे नाहीत माझ्याकडे कुठून ग्रो करू?" तर मग लगेच सांगते, की "बाबा सरकारची मुद्रा योजना आहे. मग तुम्ही त्याच्यामार्फत घेऊ शकता." बरोबर का? हां. तुम्हाला नाही मिळणार नका काळजी करू. त्याला छोट्या व्यावसायिकांना आपल्याला काय करायचंय, जास्त डेव्हलपमेंट करायची आहे. कर्ज पुरवठा त्यांना कुठल्या बँका देऊ शकत नाहीत. मी परत सांगतो, का नाही देऊ शकत? ऑब्व्हियसली टर्नओव्हर त्यांचा मोठा असणार आहे का? त्यांनी आयटी रिटर्न्स वगैरे भरण्याचा असा प्रकार असणार आहे का? म्हणून या अशा दुर्लक्षित घटकांना, छोट्या घटकांना आपल्याला कर्ज पुरवठा करायचा त्यासाठी ही मुद्रा योजना असणार आहे आणि मग ही सुद्धा फायनान्शियल इन्क्लुजनचाच भाग आहे. क्लिअर? आता ही जी कन्सेप्ट आहे ना, ही असं बाय डिफॉल्ट नाहीये. हे बघा, रिफायनान्स याचा अर्थ काय?
की आपण एखाद्या व्यक्तीला डायरेक्टली कर्ज देत नाही. अप्रत्यक्षपणे कर्ज देतोय. त्यातल्यात मोठ्या-मोठ्या संस्थेचा त्याच्यात भाग येतो. जसं की नाबार्ड. नाबार्ड कर्ज पुरवठा करते की काय? हां, ते पुनर्वित्त पुरवठा म्हणतो आपण त्याला. रिफायनान्सचा प्रकार तसाच हे इथं. किंवा तुम्ही किंवा नाबार्ड अशा कुठल्याही संस्था घ्या. त्या डायरेक्टली मार्केटमध्ये कर्ज पुरवठा करतात का? नाही करत ना. याला आपण रिफायनान्स म्हणतो. म्हणजे इथं ही जी आहे ना, ही बँक म्हणा किंवा सरकारची एक असं एजन्सी आहे, की जी ऑलरेडी बँका कर्ज पुरवठा करतातच. पण याच्यामार्फत अर्थव्यवस्थेत पैसा गेला पाहिजे. हा त्याचा उद्देश आहे. नाबार्ड, आर-बी-आय किंवा कुठल्याही अशा डायरेक्टली कर्ज पुरवठा करत नाहीत. अप्रत्यक्षपणे कर्ज पुरवठा करतात. तशाच या संस्था आहेत. मग आता इथून पुढे भविष्यात सरकारच्या अजूनही काही स्कीम्स येतील. ज्या बँकामार्फत कर्ज पुरवठा करणाऱ्या काही गोष्टी आहेतच. पण त्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये जसं आता तुम्ही पॅकेजेस बघितले. कोव्हिडचं फर्स्ट लॉकडाऊन झालं, सेकंड लॉकडाऊन झालं. वेगवेगळ्या मार्गाने ती गरीब कल्याण योजना असेल किंवा अजून काही अर्थव्यवस्थेत तर मूलभूत गरजा त्यातही अन्न याचं वाटप केलंच आहे. पण त्याच्यासोबत तुम्ही बघितलं असाल बचत गट आहेत. त्याच्या अकाउंटला पैसे टाकलेले आहेत किंवा जनधन योजना, जनधन अकाउंट त्या अकाउंटला पैसे टाकलेले आहेत. फिरून काय अर्थव्यवस्थेत कुठल्याही स्वरूपात पैसा आला पाहिजे. मग त्या या मुद्रा योजनेअंतर्गत असू द्यात किंवा अजून जनधन योजना अकाउंट त्याच्या अंतर्गत असू द्यात किंवा मग नाबार्ड मार्फत बऱ्याच त्या सहकारी योजना सहकारी बँका ज्या आहेत, त्यांना पैसे दिलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत पुन्हा कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे. ठीक आहे. सो हा सगळा प्रकार अल्टिमेटली फायनान्शियल इन्क्लुजन किंवा अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा वाढवण्याचा प्रकार, जो मागच्या 2 वर्षात आपण कोव्हिडच्या लॉकडाऊनमध्ये सिच्युएशनमध्ये बघितलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या बँका आता लिहिल्या होत्या ना इथं, याच्या मार्फत. तुम्ही ही पण न्यूज ऐकली असेल बातम्यामध्ये बघा, की कितीतरी लोकांनी त्या जनधन अकाउंटमध्ये फेक अकाउंट काढलेत किंवा डिमॉनिटायझेशन जो प्रकार झाला होता ना, तर त्यावेळेला म्हणजे असे अकाउंट जे गरिबांसाठी होते, ह्या बँका वगैरे काढल्या, त्यांच्या अकाउंटला पैसे आले. बरं ते सरकारकडून नाही आले. त्या डिमॉनिटायझेशन आता तुम्हाला माहिती आहे ते कुठून आले ते प्रकार. म्हणजे असाही या सगळ्या गोष्टींचा गैरवापर होतो. सो परत मुद्रा योजनेचाही आर-बी-आयचा आणि गव्हर्नमेंटचाच रिपोर्ट आहे तुम्हाला. आत्ताही तो अवेलेबल असेलच, की या मुद्रा योजनेअंतर्गत सुद्धा कितीतरी जणांना फेक अकाउंट काढून त्याचे कर्ज गेलेले आहेत. म्हणजे ज्याच्यासाठी परत योजना होती, ज्यांना कर्ज पुरवठा मिळाला पाहिजे होता, त्यांना मिळाला नाही किंवा फार कमी जणांना मिळाला आणि बाकी मग त्याचा गैरवापर करणारे भरपूर आहेत. ठीक आहे. हा झाला वेगवेगळ्या बँकिंग सिस्टमचा भाग. आता याच बँकिंग मधला थोडा कन्सेप्टचा भाग, जो तुम्हाला कदाचितच विचारला जाऊ शकतो, पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. तो म्हणजे एन काय प्रकार आहे? नॉन परफॉर्मिंग ॲसेट. याची एक्झॅक्टली डेफिनिशन काय आणि कुठल्या कर्जाला आपण मध्ये टाकू शकतो? नॉन परफॉर्मिंग ॲसेट. बघा आता, ही बँक आहे. बँकेकडे एकूण ₹100. बँकेची ॲसेट म्हणून किंवा बँकेकडे असलेली संपत्ती ₹100. आता ही कुठेतरी बँक गुंतवणूक करणार किंवा त्याचा वापर करणार ना. ऑब्व्हियसली कशासाठी देणार? कर्जासाठी. आता बँकेने याच्यातले ₹50 हे समजा गव्हर्नमेंट सिक्युरिटी किंवा काय अशा कशात तरी ठेवलेत, की जिथून त्या बँकेला या ₹50 मधून उत्पन्न मिळतं, प्रॉफिट मिळतं. मग हे ₹50 कोणाचे आहेत? बँकेचेच आहेत ना. म्हणजे ही संपत्ती बँकेची आहे. मग त्याला आपण कार्यकारी संपत्ती आणि अकार्यकारी संपत्तीमध्ये वर्गीकरण करतोय. म्हणजेच परफॉर्म करणारी ॲसेट आणि नॉन परफॉर्मिंग ॲसेट. ही जी ॲसेट आहे ₹50 संपत्ती आहे, ही कार्यकारी ॲसेट आहे की अकार्यकारी आहे? परफॉर्मिंग आहे की नॉन परफॉर्मिंग? परफॉर्मिंग म्हणजेच काहीतरी त्यातून उत्पन्न प्रॉफिट मिळतं ना. ठीक आहे. त्याला आपण परफॉर्मिंग ॲसेटमध्ये काउंट करूयात. आता उरले परत ₹50. इथं व्यक्तींना कर्ज दिलं बँकेनं. त्यात 2 व्यक्ती आहेत, ए आणि बी. याला ₹25 आणि याला ₹25. आता हा बी जो व्यक्ती आहे, याच्यातून बरोबर बँकेला पाहिजे त्या प्रमाणात हप्ता मिळतोय, व्याज मिळतं, जे ठराविक त्यांचं आहे ते. म्हणजे ही बँकेची परफॉर्मिंग ॲसेट आहे की नॉन परफॉर्मिंग आहे? परफॉर्मिंग ॲसेट आहे. आता हा ए जो व्यक्ती आहे ना, यानं मात्र घेतलेलं कर्ज हे थकीत ठेवलेलं आहे आणि याच्यातून बँकेला कर्जाचा हप्ता मिळत नाही किंवा व्याज मिळत नाही. म्हणजे ही बँकेची ₹25 ची ॲसेट आहे. ही कसली आहे आता? नॉन परफॉर्मिंग आहे. म्हणजे एकूण जर ₹100 पैकी तुम्ही एन नेमकं किती आहे विचारलं तर काय सांगाल? 25% हे एन म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे. आता कळालं? बँकेची संपत्ती किंवा दिलेली कर्ज हे त्याच्यामधून बँकेला कुठल्याही स्वरूपात उत्पन्न मिळत नाही, तरच आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतो. आता इथून पुढचा पॉइंट असा महत्वाचा आहे, की मग तुम्ही याला का म्हटलं? किती ठराविक कालावधीनंतर तुम्ही ही रक्कम मध्ये टाकू शकता. असं आहे का डायरेक्ट, की आज मी ह्यांना कर्ज दिलं समजा आणि ह्यांनी काही एका महिन्याने मला हप्ता दिला. लगेच मध्ये टाकू का मी?
मग त्याला निकष आहेत आणि मग ते 3 निकष महत्त्वाचे आहेत. त्याच्यानुसार परत एन-पी-एची कॅटेगरी केली जाते. पहिली कॅटेगरी अनुप्रमाणित कर्ज. त्याच्यानंतर शंकास्पद किंवा साशंक आणि त्यानंतर गमावलेली किंवा बुडीत. पहिली कॅटेगरी ज्याला आपण सब स्टँडर्ड एन म्हणतो किंवा अनुप्रमाणित एन किती दिवसापर्यंत हा पहिला प्रकार आहे. किती? म्हणजे एखाद्या व्यक्तीनं 90 दिवसापर्यंत म्हणजे समजा मी यांना कर्ज दिलं आणि मला 1 महिना हप्ता दिला नाही. मी एन टाकू का? 2 महिने? म्हणजे 3 महिन्यापर्यंत मी वाट बघल आणि यांच्याकडून यायची हे आशा व्यक्त करतो. पण आले नाही. 3 महिने झाले. आता मात्र यांना एन-पी-एच्या पहिल्या कॅटेगरीमध्ये टाकलं मी. 90 दिवस पूर्ण झाले. मग 90 दिवसानंतर पुढची कॅटेगरी किती? किती? 1 वर्ष. बरोबर? मग आता 1 वर्षापर्यंत मी यांना हेच ठेवलं. आता अजून त्याच्यापेक्षा जास्त कॅटेगरी झाली. कालावधी झाला. मग मी कशात टाकलं त्यांना आता? म्हणजे आता 3 महिने वाट बघितली, एन टाकलं, 4 महिने, 5 महिने, 1 वर्ष होत आलं. तिथपर्यंत मला वाटत होतं की येतील. पण आता मात्र क्रॉस झाल्यानंतर आता डाऊट यायला लागला. आता यायची शक्यता कमी आहे. म्हणजे तेच एन-पी-एचं कशात टाकलं मी आता? शंकास्पद डाउटफुल झालेलं आहे. आता पुढं मात्र असं फिक्स नाहीये की 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. नंतर मी परत त्याला 2 वर्ष चान्स दिला किंवा नोटीस पाठवली. बाबा द्या, प्रयत्न केले. पण नंतर असं लक्षात आलं, की मॅनेजमेंटचा सगळ्यांचा विचार करून, की हे आता काही येत नाहीये. त्यामुळे पुढचा काही कालावधी फिक्स नाही, की एवढ्या कालावधीतच तुम्ही डायरेक्टली ह्याच्यात टाकू शकता. ते मॅनेजमेंट विचार करून या कॅटेगरीला डायरेक्टली तुम्ही आता गमावलेली संपत्ती म्हणू शकता. आता कन्फर्म झालं यांच्याकडून पैसे येणार नाहीत. ती म्हणजे कुठली झाली शेवटची? गमावलेली किंवा बुडीत कर्ज. हा झाला पूर्ण एन आणि त्यातमध्ये बँकांचं एन हे वाढलेलं असतं. जर ॲक्चुअली मुळात एन नसलंच पाहिजे. मग त्यातल्या त्यात जर बँकांचं एन असेल तर कुठलं चांगलं? पहिल्या कॅटेगरीचं ना. जर एखादी बँक आहे त्याच्याकडे एन आहे आणि मॅक्सिमम एन कसलं आहे? गमावलेली संपत्ती आहे. हे मात्र घातक आहे. आणि म्हणून तुम्ही आपण कधी-कधी बघतो आर-बी-आयनी व्यापारी बँकावर ॲक्शन घेतली किंवा त्याच्यावर निर्बंध टाकले वगैरे काय, तर ते याच्यामुळं. कारण हा जर तुमचा प्रकार वाढत असेल चला, काय सांगू लागलो तुम्हाला मी? गमावलेली संपत्ती. हां, हां. बँकेने जे एन-पी-ए एकदम दाखवलं, त्यातही जर समजा हे प्रमाण जास्त असेल, तर याचा अर्थ तुम्ही दिलेली कर्ज याच्यानुसार तुम्ही प्रॉपर निकष पाळलेले नाहीयेत किंवा मग त्याचं जे काही रिकव्हरीचा भाग आहे, तो व्यवस्थित फॉलो केलेला नाहीये. आता जनरली काय होतं, कुठल्याही बँका तुम्ही बघा, जे काही आता गैरव्यवहार झालेले आहेत, विजय मल्ल्या असेल, की अजून ते नीरव मोदी काय, हा सगळा प्रकार. हे एन-पी-ए वाढण्याचं कारण त्या व्यक्तीनं किंवा त्या बँकेनं, त्या ऑर्गनायझेशननं काहीतरी त्या दोघांमध्ये गैरव्यवहार झालाय ह्याचा तरच तिथं रिझल्ट येईल ना असा एवढा मोठ्या प्रमाणात. एखाद्या व्यक्तीला कर्ज मिळतंही, बरं मिळालं तर ठीक आहे. पण त्याच्याकडून प्रॉपर वसूल होत नाही. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का? म्हणजे भारतात किंवा कुठल्याही याच्यामध्ये एक मोठा लूपहोल काय? रिस्ट्रक्चरिंग नावाचा लूपहोल आहे. त्याला मराठीत काय म्हणतो आपण कर्जचं त्याला पुन्हा हे केलं जातं रिस्ट्रक्चरिंग. हां, त्या टाइपमध्ये. म्हणजे मी समजा कर्ज घेतलं आणि मी दिलं नाही बँकांना. मग 1 वर्ष, 2 वर्ष बँक मागे लागली, 5 वर्ष मागे लागली. मग बँक काय म्हणते पुन्हा, "ठीक आहे बाबा, तुझ्याकडे किती 10,00,000 कर्ज आहे ना आणि व्याजासकट 12,00,000 झालं ना, मग व्याज नको देऊ. 2,00,000 बाजूला ठेव. 10,00,000 तरी दे." हे रिस्ट्रक्चरिंग. बरं त्याच्यात पुन्हा अजून मागे लागून त्याने दिलंच नाही. तर पुन्हा म्हणतो, "बाबा आम्ही ठीक आहे त्याच्यात हे करू, इन्स्टॉलमेंट देऊ." बरं 10 नको, नको 8 तरी दे ॲटलीस्ट. म्हणजे बँकेचं असं म्हणणं आहे, की 12च्या 12,00,000 गमावण्यापेक्षा 10 तरी येऊ द्यात, 8 तरी येऊ द्यात, हा सगळा प्रकार आहे. आणि मग ह्याच्यामार्फत गैरव्यवहार किंवा मग त्या सवयी लागणं किंवा मग ते तसंच केलं जातं. बऱ्याच जण तर लिटरली ठामपणे सांगतात, की बँकेचं कर्ज घ्या ह्यांचं आणि देऊच नका. बरोबर तुमचं माफ होतंय. अरे काय आहे? हे नाही सिरियसली हे आहे असं. हे चालतंय तसं. त्यामुळं हे सगळं एन आणि त्याच्यातला असलेला हा सगळा लूपहोलचा भाग. तुम्ही तसा करू नका. आता परत मला आम्हाला सरनी सांगितलं. ठीक आहे. एन-पी-ए कळालं का? बॅड बँक. हो. बॅड बँक आता हे त्याचसाठी आहे, की हे एन ज्या संस्थेकडे आहे, ती डायरेक्ट एन विकत घेणार ती. हे.
म्हणजे सरळ सरळ पैसा उपलब्ध करून देणं त्यांना. आणि मग ती जी बॅड बँक आहे तुम्हाला मग सर ते सगळं जर असं करून घेतलं तर ते काय करणार? तर मग ते टप्प्याटप्प्याने वसूल करणार किंवा ह्याचा एकच उद्देश आहे सरकारचा, की बँका टिकल्या पाहिजेत. एन अंतर्गत जर एखादी बँक बंद पडली, तर त्याचं नुकसान त्या व्यक्तीला, तिथलचे जे काही मालक, ओनर असतील त्यांना होत नाही. ॲक्चुअली फार मोठं नुकसान इकॉनॉमीला होतं. तुम्ही बघा मागे ज्या काही बँका बुडाल्या, याचा तात्पुरता परिणाम तर घातक असतो. लाँग टर्म काय परिणाम असतो ऐका आता. आपण जे काही बँकेत पैसे ठेवले, तुम्ही सगळे ठेवी आहेत. मला ते मागे सांगितलं पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा अजून कुठलीही बँक बुडण्याचं तुम्ही उदाहरण घ्या. ह्याच्यात सर्वसामान्यांच्या ठेवी असतात आणि हे प्रचंड मेहनत करून खूप वर्षांपासून त्यांनी ठेवलेल्या आहेत, ज्या डायरेक्टली होत्याच्या नव्हत्या होतात. आणि मग ते पुन्हा कधी भेटतील, काय असेल ते परत नियम, कायदे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच ना. दुसरा निगेटिव्ह परिणाम काय होतो, जेव्हा मी ठेवलेले बँकेत ह्यांचे पैसे ठेवले इथं आणि ही बँक बुडाली, तर माझं बघून मग परत हे बँकेत पैसे ठेवणार नाहीत. बरं दुसरं कोणी ठेवणार नाहीत आणि प्रॉब्लेम हा होतो, आपण जे काही पतनिर्मिती बघितला प्रकार. हां, हे कर्ज जास्त देऊन किंवा पतनिर्मिती जास्त कधी होऊ शकेल, जेव्हा बँकेकडे काय असल्या पाहिजेत? ठेव्या जास्त असल्या पाहिजेत. बँकेकडील पैसा जास्त असला पाहिजे. तरच पतनिर्मिती होईल आणि पतनिर्मिती होणं हे अर्थव्यवस्थेसाठी खूप जास्त गरजेचं असतं. आठवते का ती पतनिर्मितीची डायग्राम? कितीतरी उद्योग व्यवसायाला चालना मिळते. म्हणजे ज्या व्यक्तीकडे पैसा नाही, कर्ज स्वरूपात पैसा आला, की तो टीव्ही करू शकते, टू व्हीलर, फोर व्हीलर, घर, व्हॉटएव्हर कशाही गोष्टीसाठी. आणि मग जर बँकांकडील इथं पैसा, ठेवी या जर नसतील, तिकडे जाणारच नाही. मग ह्या येण्यासाठी ठेवीदारांचा विश्वास हा टिकवणं गरजेचं आहे. याच्यासाठी बँकिंग सिस्टम टिकवणं गरजेचं आहे आणि म्हणून मग कुठल्या ना कुठल्या प्रकारे काहीतरी संस्थेमार्फत हे टिकवायचं चालू आहे. ती ह्याच्या आधी मी आता उल्लेख केला होता डी-आय-सी-जी-सी. तो काय प्रकार आहे? हाच तो प्रकार आहे. भांडवल बाजारात तुम्हाला मी सांगतो, पण इथं आता क्लिअर करतो ते विषय आला म्हणून. डिपॉझिट त्या ह्याचं लाँग फॉर्म काय होतं? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. हे जे ठेवीदार आहेत, समजा मी बँकेत पैसे ठेवले ₹100 आणि काय गॅरंटी ते पैसे उद्या बँक बुडाली तर ₹100 गेले का? मग याच्यासाठी काय केलं जातं, ह्याच्या ठेवी येत नाही याच्यावर इन्शुरन्स दिला जातो. डिपॉझिट इन्शुरन्स म्हणजे सुरक्षितता दिली जाते सरळ-सरळ. मग तू ₹100 ठेवले ना, ते ₹100 ॲटलीस्ट 30-40 तरी तुझे सिक्युअर आहेत. सिक्युअर म्हणजे सगळे 100च आहेत, पण जर बुडाली तर तुला 30-40 तरी आम्ही लगेच देऊ आणि मग बाकीचे हळू नंतर रिकव्हर करून मिळतील. कळालं का? मग ह्याचा अर्थ काय झाला आता मी ठेवले तर काहीतरी सेफ्टी मिळाली ना मला. मग ती डिपॉझिट इन्शुरन्सवाली ती संस्था. सेम तसंच कर्ज. आता दुसरी गोष्ट आपण ठेवीदारांचा विचार केला. ठेवीदारांना सिक्युरिटी दिली. तसंच बँकांना दिली पाहिजे ना, तरच बँक कर्ज देईल. जर प्रत्येक व्यक्तीला कर्ज देताना बँक डाउटफुल शंकेने बघत असेल, ह्यांना कर्ज दिलं तर बुडतंय काय? अशाने बँक कर्ज देणार नाही. तर याच्यासाठी सुद्धा बँकांनाही शाश्वती देण्यासाठी तुम्ही कर्ज द्या. त्याच्यावरही आम्ही विचार करूयात. म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. डिपॉझिट इन्शुरन्स म्हणजे ठेवीदारांचं हित. क्रेडिट गॅरंटी बँकेचं हित, की तुम्ही दिलेलं कर्ज ह्याच्या बाबत आम्ही हे करूयात. आता कळालं? हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे बँकिंग सिस्टम टिकणं, त्याच्यावर विश्वास टिकणं हे अर्थव्यवस्थेच्या ग्रोथसाठी गरजेचं आहे. एन झालं. आता पुढची एक कन्सेप्ट आहे सी-आर-ए-आर. हां. सी-आर-ए-आर म्हणजेच कॅपिटल टू रिस्क ॲसेट रेशो. बँक आहे. बँकेकडे ₹100 कॅपिटल आहे. आता आपण इथं काय करतो ह्या कन्सेप्टमध्ये सी-आर-ए-आर हा व्यापारी बँकेने एक रेशो पाळला पाहिजे, असे नियम आहे. मग तो सी-आर-ए-आर म्हणजे काय नेमकं? किंवा याच्यासोबतच कॅपिटल ॲडिक्वसी रेशो हा एक प्रकार असतो. बँक आहे, बँकेकडे ₹100 आहेत. आता ₹100 बँकेने वेगवेगळ्या स्वरूपात ठेवलेत. इथं तुम्हाला स्वरूप दिलेत. कॅश, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये आणि बाकी म्हणजे हे ₹25 इथं, ₹25 इथं म्हणजे ₹50 इकडे गेले. उरलेले ₹50 कर्ज स्वरूपात दिलेत. कर्जामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. तारण दिलेली कर्ज आणि विना तारणचे कर्ज असा सगळा प्रकार आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं, याच्यामध्ये बँकांनी दिलेली जी ॲसेट आहे, जी कर्ज आहे, त्याच्यामध्ये किती ॲसेटमध्ये रिस्क आहे? त्यातलं पहिलं, कॅशमध्ये रिस्क आहे का? म्हणजे ₹25 मी कॅशमध्ये ठेवले तर त्याचे 24 होतील, 23 होतील अशी काही भीती आहे का? नाही ना, म्हणजे इथं रिस्क नाही. गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये रिस्क आहे का? इथंही रिस्क नाही. म्हणजे एकूण बँकेकडे जे ₹100 आहेत, ॲसेट आहे त्याच्यापैकी
50% ऍसेट ही रिस्क फ्री आहे. आता पुढं तारण दिलेली कर्ज याच्यामध्ये भलेही 100% म्हणून आपण रिस्क फ्री पण काही प्रमाणात तरी रिस्क आहेच. कारण घेतलेलं तारण किंवा जमीन त्याचं व्हॅल्युएशन ते कमी जास्त काहीतरी होऊ शकेल. समजा इथं उदाहरण आपण घेतलं याच्यातही रिस्क आहे. 50% का असणार थोडीफार. आता विना तारण कर्ज 100% रिस्क आहे. म्हणजे समजा मी यांच्याकडून कर्ज घेतलं काहीतरी तारण ठेवलं. ह्यांनी नाही दिलं तर ते विकून तरी काहीतरी पैसे कमवाल आणि दुसऱ्या ह्यांच्याकडून घेतलं आणि काहीच तारण नाही गेले पळून तर सगळ्याच्या सगळीच रिस्क आहे. म्हणजे इथं हे सुद्धा रिस्क आहे. आता मी जर तुम्हाला असं विचारलं, एकूण बँकेकडे असलेल्या संपत्तीपैकी रिस्क असलेली संपत्ती बँकेची किती टक्के? किती? आणि यालाच सी-आर-ए-आर म्हणायचं. आता याचा अर्थ बघा काय? कॅपिटल टू रिस्क ॲसेट रेशो. आपण इथे रेशो प्रमाण बघतोय दोघांचं. कोणाचं प्रमाण? एक तर रिस्क असलेली ॲसेट आणि एकूण बँकेचं आहे. याचं प्रमाण आहे. कॅपिटल टू रिस्क ॲसेट आणि रेशो. आता याचा अर्थ कळाला का? हे इथं किती येणार? 100. इथे किती येणार? 50. मग हे 100:50 याचं असं. आता कळालं का? हे नोट डाउन करून घ्या वाटलं तर. ही डायग्राम एवढी. सी-आर-ए-आर काय कळालं का? हां, लक्ष द्या आता. बेसल नॉर्म. आता आपण बँकिंग क्षेत्राबाबत कुठल्या-कुठल्या बँका होत्या त्या बघितल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा किंवा त्याच्याबाबतच्या सुधारणाविषयी संकल्पना. मग त्याच्यामध्ये एन काय क्लिअर केलं, सी-आर-ए-आर काय ते क्लिअर केलं आणि त्यालाच संबंधित असलेले कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा जो होता प्रकार कॅपिटल टू रिस्क ॲसेट रेशो म्हणजे कॅपिटल जेवढं आहे त्याच्या तुलनेमध्ये तुमची दिलेली कर्ज दिलेली जी ॲसेट आहे ती जर मॅक्झिमम रिस्क ॲसेट असेल तर बँक टिकल का? त्याच्यामुळे हे नेमकं प्रमाण किती आहे आणि हे इथं तुमचं कमीत कमी प्रमाण असलं पाहिजे. याच्यासाठी हा सगळा प्रकार बघितला जातो आणि मग त्यानुसार बँक स्ट्रॉंग आहे, काय आहे, ती काय आता वीक झालेली आहे हे बघितलं जातं आणि याच्यासोबत ज्यावेळेला तुम्ही अशी रिस्क ॲसेट देताय, समजा माझी एकूण ₹50 ही रिस्क असलेली ॲसेट आहे. समजा या दोघांना मी कर्ज दिलं. तर याच्यामध्ये हे जे कर्ज आहे, याच्यात काहीतरी रक्कम येऊ शकते ना? मग ह्याच्यात येणार आहे का? नाहीच येणार. मग जर इन केस ही जी रिस्क आहे, ही सत्यात उतरली आणि दोघांनीही कर्ज दिलेच नाहीत आणि ज्यांनी पैसे ठेवलेले आहेत माझ्याकडे ते पैसे मागायला आले, तर मला त्यांना द्यायला पैसे आहेत का? नाही ना. मग यावेळेला पूर्ण बँक कोलॅप्स होते. असं होऊ नये यासाठी तुम्ही याच्या तुलनेत, या कर्जाच्या तुलनेत काही रक्कम ही बाजूला काढून ठेवली पाहिजे. त्यालाच काय म्हणायचं? कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर. म्हणजे पर्यायी भांडवल तुम्ही बाजूला ठेवा. जर ही रिस्क सत्यात उतरली तर. कळालं का? हे सगळे जे निकष आहेत, हे नॉर्म्स आहेत ना, ही चांगली बँकिंग सिस्टम असण्यासाठीचे आहेत. म्हणजे वेगवेगळे आता जे आपण बघितले एन-पी-एचं प्रमाण, सी-आर-ए-आरचं प्रमाण, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे ह्या सगळ्या निकषांनुसार आर-बी-आय म्हणा किंवा देशातील कुठलीही मध्यवर्ती संस्था ही व्यापारी बँकावर नियंत्रण ठेवत असते. आणि मग हे प्रमाण जर तुम्ही मॅनेज केलं, तर ऑटोमॅटिकली तुमचा परफॉर्मन्स चांगला सुधारेल. याच्याही पलीकडं अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे बेसल नॉर्म्स किंवा बेसल निकष. तुम्हाला मागे मी उल्लेख केला असेल बघा, 1929-30 ला जागतिक महामंदी आली, तर त्याच्यामध्ये बँकिंग सिस्टम सुद्धा पूर्ण कोलॅप्स झाली होती. आता इथून पुढं तुम्ही आताच बघितलात ह्या सगळ्यांचं महत्व बँकांचं या लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागातील व्यक्तींना विशेषतः गरिबांना पैशाची उपलब्धता ही डायरेक्टली त्यांच्या अकाउंटवर झालेली आहे. हे कशामुळे झालं? बँकेमुळेच ना. आणि जर बँक नसली असती तर पुन्हा त्यांना सावकार ते कर्ज कुठून तरी पैसे घ्या आणि मग त्या व्याजाच्या चक्रामध्ये अडका. मग कुठल्याही देशाच्या विकासासाठी बँकिंग सिस्टम ही खूप इम्पोर्टंट रोल प्ले करते आणि मग ती स्ट्रॉंग असली पाहिजे. मग त्यासाठी 1929-30 ला या सगळ्याचा नकारात्मक परिणाम झाल्यामुळं 1930 ला ही संस्था निर्माण झाली. कुठली? बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट BIS. कुठं? स्वित्झर्लंड, बेसल या ठिकाणी. आणि मग त्या या संस्थेअंतर्गत बेसल कमिटी स्थापन केली, बेसल समिती आणि ती काय करते?
बेसल निकष तयार करते आणि ते बेसल निकष म्हणजेच जगातील प्रत्येक व्यापारी बँकांनी काय काय फॉलो केलं पाहिजे त्याबाबतचे निकष आहेत. म्हणूनच या BIS ला आपल्या जागतिक स्तरावर जे देश आहेत त्यांच्या ज्या मध्यवर्ती बँक आहेत ना, मध्यवर्ती बँकांची बँक म्हणून असं म्हणलं जातं. कारण ही पूर्ण बँकिंग सिस्टमला जागतिक स्तरावर निकष तयार करण्याचं काम करते. मग आता हे परत बंधनकारकच आहे असं काही नाही. हे तयार करते आणि त्या देशाने मग गरजेनुसार ते फॉलो करणं अपेक्षित आहे. मग बेसल निकषामध्ये काय येतात, त्यातला सगळा हा जो घटक होता आता आपण बघितलेला CRAR असेल किंवा कॅपिटल ॲडिक्वसी रेशो असेल किंवा हे NPAचं प्रमाण असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. याच्या सोबत त्यांनी अजून काय निकष लावलेला आहे या बेसल निकषाअंतर्गत समजा मी बँक आहे आणि मी कर्ज देतोय. तुम्ही दिलेले कर्ज नेमकं रिस्कवालं किती आहे ॲसेट त्याच्या अंतर्गत मी काहीतरी बाजूला पैसे काढून ठेवायचे. दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे लिक्विडिटी मॅनेज केली पाहिजे बँकेने. म्हणजे मी यांना कर्ज दिलं, माझ्याकडे ₹100 आहेत आणि मी ₹60-70 कर्ज दिलेत. उरले किती? ₹10-20, ₹30. त्याच्याऐवजी तुम्ही अजून काही असे ॲसेट ठेवा तुमच्याकडे लिक्विड स्वरूपात, की जी इन केस कर्ज आलीच नाहीत किंवा काही इन्स्टॅबिलिटी निर्माण झाली, तर किमान ॲट लीस्ट 1 महिना तरी तुम्ही तुमच्या ठेवीदारांचे पैसे देऊ शकाल, एवढी तरलता तुमच्या बाजूला काढून ठेवा. म्हणजे आधीचे सगळे निकष पाळायचे आहेत तुम्हाला. CRR असेल, SLR असेल, तो PSL असेल किंवा हे CRAR असेल, किती निकष आहेत सगळे. एवढे निकष पाळून तुम्ही अजून तुमच्याकडे पैसे असे ठेवा, की जे 1 महिना तरी तुमची गरज भागवू शकाल. कळालं? ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेवढं कर्ज दिलंय, समजा मी ₹100 की ₹50 कर्ज दिलंय, तर त्या कर्जाच्या तुलनेत अजून काही ठराविक रक्कम ₹10, ₹20 ही तुम्ही बाजूला काढून ठेवा. म्हणजे एवढा सगळा जर व्यवस्थित निकषाचा, नियमाचा भाग जर व्यापारी बँकेने पाळला, तर कितीही मोठा शॉक येऊ द्या, बँक कोलॅप्स होईल का? हां, म्हणजे मग ते कोणीतरी कर्ज बुडवलं असेल किंवा मंदी आली असेल, कोव्हिडसारखा असेल, व्हॉटएव्हर काही असू द्या, बँक सिस्टम टिकल आणि त्यासाठीचे हे सगळे निकष आहेत. आणि मग ह्या बेसल निकषामध्ये अपग्रेडेशन चालत राहतं. त्यात तुम्हाला तिथं नोट्समध्ये दिले बघा. पहिला बेसल निकष हा 1988 ला जाहीर झाला. 92 ला आपण लागू केला. दुसरा 2004 ला जाहीर झाला. परत ते 9 ला लागू केला. तिसरा 2010 ला आणि त्याच्यानंतर परत 2013 तो लागू केला. असे सगळे याच्या अंतर्गत हे बेसल निकष जाहीर होतात आणि मग त्या देशाने ते लागू करायचे. त्याच्यात अजून एक आहेत असे परीक्षण किंवा मूल्यमापनाचा एक भाग असतो. व्यापारी बँकांना स्वतःच्या सगळ्या गोष्टी या जाहीर करायला त्यांनी सांगितल्यात किंवा दाखवायला. कसल्या? जेव्हा तुम्ही बघा शेअर मार्केटमध्ये आपण एखाद्या कंपनीचा शेअर्स विकत घेतो. कशामुळं? त्याचं काहीतरी बघतो ना आपण पॅरामीटर्स प्रॉफिट वगैरे काय, काय नाही, टर्नओव्हर. तसंच व्यापारी बँकेकडे असलेला एकूण पैसा, ॲसेट, त्यात किती कर्ज दिलं, त्यात किती NPA, किती प्रॉफिट आहे, ह्या गोष्टी त्यांनी जाहीर कराव्या जेणेकरून मग ग्राहकांना सुरक्षितता प्राप्त होईल आणि बँकेत पैसे ठेवायचे की नाही हे सांगेल. पुन्हा स्वतःचंच मूल्यमापन, परीक्षण हे त्यांनी करावं. ठराविक कालावधीनंतर आपण दिलेलं कर्ज किती झालं, किती रिटर्न मिळालं, त्यात NPA किती वसूल झालं. बरं, अजून आपला पुढचा जो काही भाग आहे, काही ठराविक वर्षांचा, तो नेमका पॉलिसीचा भाग कसा असेल. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी ज्या बँकांनी दाखवल्यात ना, ग्राहकांना याची आयडिया येते. आणि मग आपण त्या बँकेत इन्व्हेस्ट करतोय, पैसे ठेवतोय, हे सिक्युअर आहेत का? ठेवायचेत की नाही ठेवायचे? या सगळ्या गोष्टी. मग ह्या सगळ्या निकषांचा, नियमांचा भाग म्हणजेच बेसल निकष, बेसल नॉर्म्स. इथपर्यंत क्लिअर? सो दिस इज ऑल अबाउट बँकिंग सिस्टम. भारतातील बँकिंग व्यवसाय, वेगवेगळ्या बँका आणि त्याच्याबाबतच्या हे असलेल्या कन्सेप्ट किंवा संकल्पना. इथपर्यंत कळालं का?